नमस्कार मित्रांनो, उद्योजक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पूर्णपणे बंदिस्त शेळीपालनासाठी उत्कृष्ट चारा नियोजन आपण एका व्हिडिओमधून घेऊन येऊ। म्हणजे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही माहिती बघणार आहोत की आपल्याला जर पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन करायचं आहे तर आपल्याला चारा नियोजन कशा प्रकारे करता येईल किंवा कोणकोणते चारे वापरायचे आहे। तर या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती मिळणार आहे। सर्वात पहिले तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि हा व्हिडिओ इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचतो, म्हणून लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे चारे जर पाहिले तर आपल्याला 3 ते 4 हिरवे चारे अत्यंत गरजेचे आहेत। त्याच्यामध्ये आपण हिरवे चारे सगळ्यात पहिले पाहूया। पहिला आहे घास, त्याला मेथी घास किंवा लसण घास आपण म्हणू शकतो। दुसरा आहे कांडे गवत म्हणजेच मारवेल गवत, आणि मित्रांनो तिसरा आहे तुती किंवा हदगा किंवा शेवरी किंवा सुबाबूळ, यापैकी कोणताही एक चारा मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो सिंगल कटिंग चारा। हे जर सगळे मल्टी कटिंग चारे होते, आता सिंगल कटिंग चारा पाहूया। तो आहे मका किंवा कडवळ वापरता येईल। सगळ्यात पहिले आपण पाहिलं मेथी घास किंवा लसण घास, दुसरा आहे मारवेल गवत, आणि तिसरा आहे सुबाबूळ हदगा किंवा तुती, आणि चौथा चारा आहे सिंगल कटिंग चारा, तो आहे कडवळ किंवा मक्का। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला चाऱ्याचं जे हिरवं चाऱ्याचं नियोजन आहे ते करायचं आहे। आता दुसरं सुक्या चाऱ्याचं नियोजन। जसं हिरवा चारा महत्त्वाचा आहे तसं सुका चारा देखील आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासाठी एक भुसा आपल्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे। तो सोयाबीनचा असो किंवा तुरीचा असो मित्रांनो, किंवा त्या जागी तुम्ही मटकीचा वापरू शकता, हरभऱ्याचा देखील वापरू शकता। अशा पद्धतीने कोणताही एक भुसा आपल्याकडे पाहिजे ज्याची एक वेळची वैरण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो। आणि त्यानंतर आपल्याला खुराकाचं देखील नियोजन करायचं आहे। आता सगळ्या शेळ्यांना कधी कधी खुराक देणं शक्य होत नसतं, म्हणून ज्या गाभण शेळ्या आहे, 4-4 महिन्याचे गाभण शेळ्या आहे, किंवा जे लहान करडं आहे, किंवा ज्या कमजोर शेळ्या आहे, किंवा जे ब्रीडिंगचे बोकड आहेत, यांना आपण जनरली रोज खुराक हा देऊ शकतो। खुराकामध्ये आपल्याला जर मिश्र खुराक द्यायचा आहे तर चांगल्या पद्धतीने आपण सोयाबीनचा चुरा, त्यानंतर मक्काचा भरडा आणि गव्हाचा भरडा हे जर मिक्स करून आपण शेळ्यांना दिलं तर अत्यंत बेस्ट खुराक तयार होतो। जर इतकं देणं शक्य होत नसेल तर स्वस्त खुराक जो आहे तो आहे मक्का। मक्याचा खुराक तुम्ही बिना भरड्याचा देखील देऊ शकता किंवा भरडा करून दिलं तरी चालतं। अशा पद्धतीने खुराक नियोजन करू शकता। सगळ्यात पहिले सकाळी 7 ते 8च्या दरम्यान खुराकाची वैरण पडली पाहिजे। त्यानंतर 8 ते 9च्या दरम्यान किंवा 7 ते 9च्या दरम्यान तुमची पहिली वैरण भुशाची ही पडली पाहिजे। तुमच्याकडे जर खूप साऱ्या प्रमाणात भुसा अवेलेबल आहे तर तुम्हाला भुशाची वैरण द्यायची आहे। त्यानंतर दुपारची वैरण जी आहे ती लगभग 2च्या दरम्यान 1 ते 2च्या दरम्यान तुमची पडली गेली पाहिजे। आणि तिसरा पहारची जी वैरण आहे ती 5च्या दरम्यान तुमची हमखास पडली गेली पाहिजे। अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे। दुपारी तुम्ही काय खायला द्या तर कोणतेही 2 चारे कोणतेही 2 चारे आपल्याला खायला द्यायचे आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जे झाडपाले चारे आहे ते देऊ शकता। त्याच्यामध्ये तुती किंवा हदगा, तुती किंवा शेवरीचा पाला अशा प्रकारे देऊ शकता। आणि संध्याकाळची जी वैरण आहे ती तुम्हाला ठेवायची आहे गवताळ स्वरूपामध्ये। त्याच्यामध्ये घास आणि जे मारवेल गवत आहे, कांडी गवत, ते तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने नियोजन आपल्याला करायचं आहे। हे आहे बंदिस्त शेळीपालनाचं एक सूत्री किंवा योग्य पद्धतीचं चारा नियोजन। मित्रांनो, तुम्हाला हे संपूर्ण चारा नियोजन कसं वाटलं एकदा कमेंटमध्ये सांगा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला जर बंदिस्त शेळीपालन करायचं आहे तर तुम्हाला बंदिस्त शेळमधून शेळ्या आणणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यांना सवय पाहिजे थोड्याफार प्रमाणामध्ये बंदिस्त राहण्याची। नाहीतर काय होतं, तुम्ही फिरत्या मुक्त पद्धतीने शेळ्या जर आणल्या तर त्या शेळ्या सहजासहजी बंदिस्त होत नाही। बंदिस्त ठेवून त्यांना जर खूप सारं खायला जरी दिलं तरी देखील त्यांची वजन वाढ जी आहे ती आपल्याला दिसत नाही, कारण त्याला फिरून खाण्याची सवय असते। बंदिस्त असल्यामुळे त्यांचं अन्नपचन होत नाही आणि परिणामी त्या खराब होतात। तुमचं शेळीपालन हे उत्कृष्ट होऊ शकत नाही, म्हणून बंदिस्त शेळ्या घेण्याचा प्रयत्न करा। आणि मित्रांनो, शेळ्या ह्या बंदिस्त आहे म्हटल्यावरती त्यांना एक मिनरलचा सोर्स भेटण्यासाठी किंवा क्षाराची कमतरता शरीरात पडू नये म्हणून क्षाराची वीट किंवा चाटणवीट आपण ज्याला म्हणतो ती चाटणवीट तुमच्या शेडमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून शेळ्या त्याला चाटतील आणि त्याच्या क्षाराची मिनरलची कमतरता आहे शरीरातली ती भरून निघेल। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस इतकंच। तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता। तुमच्या शंकाचं समाधान करण्याचा मी 100% प्रयत्न करेल।
तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अजून, तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.